मध्ये काँग्रेसकडून जोरदार मोर्चे बांधणी। आजपासून 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। संघटन सृजन अभियान अंतर्गत प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जात आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती? आजपासून नाशिकमध्ये खरं तर काँग्रेसचे अभियान जे आहे ते राबवण्यासाठी 100 जिल्हाध्यक्ष जे आहे ते खरं तर नाशिकमध्ये येणार आहे आणि त्यांचा पूर्ण त्यांचा जिल्ह्याविषयी जो आढावा आहे तो घेतला जाणार आहे। नाशिकमध्ये हे काँग्रेसचे जे शिबिर आहे ते 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर असणार असून या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी राहुल गांधी हे तर मार्गदर्शन करणार आहे। तेही आजपासून हे जे शिबिर आहे ते चालणार आहे। संघटन सृजन अभियान अंतर्गत नाशिकमध्ये या शिबिराचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली याचे जे आयोजन आहे ते करण्यात आलेले। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील आज या ठिकाणी पोहोचणार आहे आणि यानंतर जिल्हाध्यक्ष आल्यानंतर त्यांचा पहिले आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर 4:30 वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद देखील उपस्थित होणार आहे आणि शिबिरासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना उपस्थित राहण्याचे जे आदेश आहे ते देखील देण्यात आलेले। दुपारी 2 वाजेपर्यंत हे सर्व प्रशिक्षणार्थी जे आहे ते गंगापूर रोड येथील रिसॉर्टमध्ये जे आहे ते दाखल होणारे। एकूणच ग्रामीण भागातील 1 दिवस मुक्काम आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्यासाठी या शिबिराचे जे आयोजन आहे ते करण्यात आल्याचं मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। नाशिकमध्ये काँग्रेसकडून मोर्चे बांधणी। आजपासून 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जात आहे। संघटन सृजन अभियानाअंतर्गत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।